बैल झपाटला. खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते. ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत. ते बैलांची उत्तम निगा राखत. त्यामुळे बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असत. खंडू पाटलांनी चाबकाचा खुळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे. गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरीसारखी पळवत. एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती. गाडीत धान्याची पोती होती. वेशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला. झाले. खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांनी गाडीतून खाली उडी मारली. मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून टाकली. त्याच्या पाठीवर थाप मारली. सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला, पण सरदार काही उठेना. खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला. ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. माणसांची तेथे गर्दी जमली. कोणी म्हणे बैल दुष्टावला, कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला. पाटलीन धावतच वेशीत आली. बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली. बचकभर मिरच्या, मुठभर मीठ, काळा काळा बिबवा लगबगीने घेऊन आली. तिने बैलांची दृष्ट काढली. राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला, पण सरदार काही उठेना. कसे बसे करून लोकांनी त्याला घरी आणले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, बैल उभा राहीना, खायना पिईना. अनेक उपाय केले, मांत्रिकांचेही उपचार झाले, पण गुण आला नाही. पाटलांचा चेहरा काळजीने काळवंडून गेला. त्यांना काही सुचेनासे झाले. तालुक्याला गुरांचा दवाखाना होता. दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते. ते शेतकऱ्यात मिळून मिसळून वागत असत. त्यांना खंडू पाटलांच्या बैलांची हकीकत समजली. ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले. त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायात खूप लक्षपूर्वक पाहिले. त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले, बैलाला काय झाले असावं? बहुतेकांनी सांगितले, बैल झपाटला. डॉक्टर हसले. त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले. आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली. बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला. खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला. लोक डॉक्टराकडे टकमक पाहू लागले. खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.